जय श्री कृष्ण मैत्रिणींनो. तर आज होणार आहे मस्त असं श्रीकृष्णाची स्थापना. तर आज मी श्रीकृष्णाची स्थापना करणार आहे. तर त्यासाठी मी सकाळी लवकर तीन वाजता उठलेली आहे आणि घरातलं सगळं स्वच्छ क्लीन आवरून घेतलेलं आहे. म्हणजे झाडू पोछा सगळे धूळ वगैरे सगळं स्वच्छ केले आणि मग या ठिकाणी मी श्रीकृष्णांची प्राणप्रतिष्ठा पूजा या ठिकाणी मी करणार आहे. नवीन मूर्ती आणली होती जेव्हा आई हरिद्वारला वृंदावनला गेली होती माझी आई. तर तेव्हा तिकडनं ती मूर्ती आणली होती. तिच्या घरी पण खूप अशी सुंदर एक मूर्ती आहे कृष्णांची. तर माझी खूप इच्छा होती ती मूर्ती बघितली की मला असं नेहमी वाटायचं की माझ्याकडे पण अशी मूर्ती असावी. मग अशी म्हणून मम्मीला मी सांगितलं होतं आईला की घेऊन ये. मग ती छान अशी कृष्णांची मूर्ती घेऊन आली. मग आज त्याची छान प्राणप्रतिष्ठा मी करणार आहे. तर त्यासाठी मी 3ला उठली आणि घरातलं आवरून आंघोळ वगैरे सर्व 3:45 वाजले होते आणि मला ब्रह्ममुहूर्तावरच जी श्रीकृष्णाची स्थापना आहे ना ती करायची होती. म्हणून मग मी सकाळी लवकर उठलेली आणि हा वेळ होता सकाळी 3:30 ते 3:45चा वेळ होता. आणि मी या ठिकाणी पूजेला बसली होती. सगळ्यात अगोदर धूप दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतली मी. म्हणजे छान प्रसन्न असं वातावरण झालं होतं. आणि खरंच सांगते मी रात्री 12:30 वाजता झोपली होती. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. आणि लगेच 3 वाजता उठली होती मी. 2 ते 3 तास फक्त मी झोपली होती आणि तरीही मला पूजा करताना एकदाही आळस आला नाही. अगदी पॉझिटिव्ह वाटत होतं आणि खूप असं सुंदर एकदम छान वाटत होतं. आणि या ठिकाणी मी श्रीकृष्णांची जी प्राणप्रतिष्ठा किंवा त्यांना जो मी अभिषेक करणार आहे त्याला या ठिकाणी मी सुरुवात केली आहे. सुरुवातीलाच अगदी प्रसन्न वाटायला लागलं होतं ना, अगदी छान म्हणजे उत्साह आला होता पूजा करण्यासाठी. तर या ठिकाणी मी ओम केशवाय नमः ओम गोविंदाय नमः हा मंत्र म्हणत होती. परंतु आवाज कमी येतो आहे कारण सकाळची वेळ होती आणि ओवी आणि तिचे पप्पा झोपलेले होते सकाळी आणि मी माझा आवाज खूप कमी होता. तर एडिटिंग करताना मी आवाज थोडासा वाढवला परंतु काही जेवढा पाहिजे तेवढा क्लिअर येत नव्हता. तर हा मंत्र मी म्हणत होते श्री केशवाय नमः गोविंदाय नमः हा मंत्र मी जवळजवळ 108 वेळेस बोलली आणि एक माळजप मी ह्या ठिकाणी केला होता. एक माळजप कृष्णाय नमः गोविंदाय नमः हा मंत्र बोलली. आणि पंचामृत या ठिकाणी घेतलं होतं मी. पंचामृत आणि पुष्पजल म्हणजे पुष्पयुक्त जल या ठिकाणी मी घेतलं आणि त्याने अभिषेक केला होता. आणि जवळजवळ मी 4 ते 5 मंत्र 108 वेळेस बोलली होती प्राणप्रतिष्ठेसाठी. तर ते पहिला मंत्र जो आहे तो माझा 108 वेळेस म्हणून झालेला आहे. आणि पाणी जास्त झालं म्हणून ते एका भांड्यामध्ये मी काढून घेतलं आणि पुन्हा ह्या ठिकाणी मी दुसरा मंत्र जो आहे ना तो बोलणार आहे. तर तो कुठला मंत्र आहे ते तुम्हाला सांगतेच. तर मी या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 प्रकारचे अभिषेक देवांना केले होते. आता दुसरा मंत्र जो आहे ना तो मी राधे राधे हा एक माळ मी जप या ठिकाणी केला होता. तुम्ही कान देऊन व्यवस्थित जर ऐकलं तर तुम्हाला नक्की ऐकायला येईल. सकाळची वेळ होती आणि जे माझे उच्चार होते ते फक्त अगदी कमी आवाजामध्ये मी उच्चार करत होते किंवा जे मंत्र आहे जे स्तोत्र आहे ते अगदी कमी आवाजामध्ये मी बोलत होते. कारण सकाळची लवकर होती आणि सकाळच्या वेळेस आवाज घुमतो त्यामुळे मग मी कमी आवाजात या ठिकाणी मंत्र म्हणत होते. आणि दुसरा मंत्र मी राधे राधे काय म्हणत होते तर असं म्हणतात की आपण जेव्हा केव्हाही भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद घेतो किंवा त्यांना जेव्हा नतमस्तक होतो जेव्हा त्यांना नमस्कार करतो तेव्हा जर राधे राधे म्हटलं तर त्यांना आपला आवाज किंवा त्यांना आपली हाक आहे ना लवकर ऐकायला जाते असं म्हणतात. म्हणून मग मी दुसरी माळ राधे राधेची घेतली होती. तर मैत्रिणींनो खरं सांगते अगदी मनापासून सांगते की राधे राधे हा जो मंत्र आहे ना तो इतका पॉवरफुल मंत्र आहे ना की तुम्ही असं डोळे बंद करून शांततेत राधे 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 असं जरी बोललं ना तर मनाला इतकं शांत वाटतं आणि इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना की आपण कुठलं जर काम करत असो किंवा आपल्याला काम करायची इच्छा जरी नसेल ना आणि थोडा वेळ 5 मिनिटं डोळे बंद करून राधे राधे जरी बोललं ना तरी आपल्याला स्वतःला इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि आपल्याला पुढचं काम करण्यासाठी खूप म्हणजे आपण प्रोत्साहित होतो. आपल्याला
खूप छान असा पॉवरफुल हा मंत्र आहे. अगदी साधा सोपा आणि सिंपल मंत्र आहे. राधे राधे, अगदी मनाला म्हणजे भिडून जाणारा असा हा मंत्र आहे. तर तो मंत्र या ठिकाणी मी म्हणते आहे. तर व्हिडिओ मी मोठा होऊ नये म्हणून भरपूर असा एडिट केलेला आहे आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला आवाज काही दाखवलेला नाही आहे, कारण व्हिडिओमध्ये एवढा आवाज काही क्लिअर येत नव्हता. मी कुठले मंत्र बोलले ते तुम्हाला मी सांगते. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला केशवाय नमः, गोविंदाय नमः हा मंत्र बोलली आणि मग त्यानंतर मग मी दुसरा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बोलली. राधे 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 हा मंत्र बोलली आणि चौथा मंत्र म्हणजे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः हा मंत्र बोलली. आणि त्यानंतर मी राधाकृष्णाचा एक मंत्र बोलली होती. मी असे 5 प्रकारचे मंत्र मी 108 वेळेस बोलली होती आणि असा ह्या ठिकाणी मी त्यांचा अभिषेक केला होता. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला वाटीमध्ये दिसत असेल, या ठिकाणी आहे चंदनाचं पाणी या ठिकाणी मी केलेलं आहे, कारण श्रीकृष्णांना चंदन अतिशय प्रिय आहे. त्यामुळे मग मी या ठिकाणी त्यांचा अभिषेक जो आहे चंदनाने देखील केलेला आहे. तर मी पंचामृत, त्यानंतर चंदन, पुष्प अशा विविध स्वरूपात मी त्यांचा अभिषेक या ठिकाणी मी केला होता. आणि पूर्ण अभिषेक करून घेतल्यानंतर मी अगदी हळूवार हाताने जी मूर्ती आहे ना ती पूर्ण स्वच्छ करून घेतली होती. बोटानेच अशी छान मस्त चोळून म्हणतो ना आपण, तशी घेतलेली होती हाताने स्वच्छ. आणि ही मूर्ती फक्त ह्यानेच इतकी स्वच्छ आणि इतकी छान निघाली होती, म्हणजे या मूर्तीला एक प्रकारची शाईन आली होती, चमकायला लागली होती ही मूर्ती. तर अशी छान मस्त माझी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. आणि पूर्ण प्राणप्रतिष्ठा करून झाल्यानंतर मग मी मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घेतली आणि लाल कपड्याने व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतली. मूर्तीत थोडाही पाण्याचा डाग ठेवायचा नाही आहे. स्वच्छ मी ती पुसून घेतली आणि त्यांना नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला. आणि या ठिकाणी मी त्यांना चंदनाचा टिक्का या ठिकाणी लावणार आहे. आणि यानंतर मी करणार आहे त्यांचं औक्षण, कारण बघा आपण आपली कुठलीही अगदी महत्त्वाची जी व्यक्ती आहे ती जर घरात प्रवेश करायची असेल, करण्या अगोदर आपण त्यांचं औक्षण करतो किंवा आपण ते आपल्या जेव्हा घरात येतात तेव्हा आपण त्या व्यक्तीचं औक्षण करतो. त्याचप्रमाणे मी म्हणजे माझे जे श्रीकृष्ण आहेत त्यांचं मी या ठिकाणी औक्षण करून घेतलेलं आहे, कारण अगोदर ही फक्त मूर्ती होती आणि आता ह्या मूर्तीमध्ये प्राण आलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण स्वतः असं वाटत होतं की ते स्वतः इथे आलेले आहेत. आणि त्यामुळे मग मी त्यांचं औक्षण केलं आणि त्यांची आरती देखील करून घेतली. आणि ह्या ठिकाणी मी फ्रंट कॅमेराने व्हिडिओ शूट करत होते, त्यामुळे कदाचित तुम्हाला उलटं दिसत असेल आरती करताना, पण मी व्यवस्थित म्हणजे सरळ पद्धतीने सगळ्या गोष्टी करत होती. परंतु फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल आरती वगैरे करून घेतली, औक्षण वगैरे देखील झालं होतं आणि देवांना मी आरती दिली. आणि या ठिकाणी मस्त सुगंधित मोगऱ्याची जी माळ आहे, ती गजरा आहे तो मी श्रीकृष्णांच्या गळ्यात घातलेला आहे. आणि मग अशी मी तुम्हाला बोलले व्हिडिओच्या सुरुवातीला की मी रात्री 12:30 वाजता झोपली होती. तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते की मी रात्री 10 वाजता माझं घरातलं सगळं काम आवरून झालं. त्यानंतर मी सगळी रूम जी आहे ना माझी देवाची जी पूर्ण रूम आहे ना ती स्वच्छ केली, पूर्ण झाडझटक करून अगदी स्वच्छ धूळ जी होती ती पूर्ण क्लीन करून घेतली. आणि ते क्लीन करायला मला 2 तास लागले. आणि त्यानंतर मग मी या ठिकाणी गजरे करायला घेतले होते. आणि गजरे मी रात्रीच केले होते, 11:30-12 वाजले होते मला गजरे करण्यासाठी. आणि सगळ्या देवांसाठी या ठिकाणी मी मोगऱ्याचे छान मस्त असे गजरे केले होते. फुल बाजारातून, नाशिकचा जो फुल बाजार आहे ना तिथून मी होलसेलमध्ये मोगऱ्याची फुलं आणली होती आणि मस्त छान सगळ्या देवांसाठी मस्त अशी मोगऱ्याची मी फुलं आणलेली होती. त्याच्या माळा या ठिकाणी बघू शकता, अगदी छान मस्त सगळे देवशी प्रसन्न वाटत आहेत. आणि पहाटची वेळ होती ही, त्यामुळे तर विचारायला असतो अगदी छान पॉझिटिव्ह या ठिकाणी वाटत होतं. आता मला सध्या माझ्या देवघरामध्ये अगदी थोडेसेच देव दिसत असतील, तर माझ्याकडे तरी सध्या हेच देव आहेत. आणि मी देव आणलेले देखील आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा लगेच दुसऱ्या दिवशी लगेच करणार आहे. तर मी आता ही जी मूर्ती आहे मला माझ्या आईने आणली होती, तुम्हाला सांगितलंच मी. आणि बाकीचे देव मी स्वतः घेतलेले आहे, अन्नपूर्णा माता देखील घेतलेली आहे. मी जेवढे देव घेतलेले आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठा मी एकाच दिवशी करू शकली असती, परंतु मी तसं नाही केलं. मी म्हणजे
प्रत्येक देवाची प्राणप्रतिष्ठा आहे ही ती वेगवेगळ्या दिवशी करणार आहे. तर आज श्रीकृष्णांची प्राणप्रतिष्ठा केली मी, उद्या दुसऱ्या देवांची करणार आहे. आणि अन्नपूर्णा माता देखील आणलेला आहे, श्रीयंत्र देखील आणलेला आहे, महालक्ष्मी माता देखील आहे. त्यांचे वेगवेगळ्या दिवशी मी वेगवेगळी प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी मी करणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मस्त अगदी छान माझी पूजा झालेली आहे. आणि हो, चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे पुढचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील. तर पुन्हा भेटूया नवीन छानशे व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राधे राधे, जय श्री कृष्ण, नमस्कार.